का नाही पटापट. ढोकळा माझा एकदम फेवरेट आहे. एक घे बाबा. फटाफट का मी गाडी काढते बाहेर पार्किंग मधून. आपण बाकीचा ते कोल्हापूर फटाफट फिरून घेऊया. हा चल चल फटाफट ये. हो आपण काय ठरवलं होतं आणि काय होतंय तुमचं जो पाहुणा मला काय बोलूनच देण्यात झालंय. मलाही असंच झालं. कुठनं याला बोलवलं असं होतं. चला. हे आता आहे ना आपण हे GPS सांगेल नाही मग कळेल आपल्याला कुठे जायचं आणि कुठे नाही. तशाच फिरूया आपण. हे भवानी मंडप आहे ना? ते समोर दिसतंय ना बा हे आपलं महालक्ष्मी मंदिर आहे. एक ओटी द्या ना. मी आधी शाळा शिकाय पाहिजे होती बघा. म्हणजे तुमच्यासारखी मी आधी स्टाईल मारली असती. अहो ती मास्तरीन एवढी शिकल्या पण काय बी उपयोग नाही बघा तिचा. अहो 8वीत काटर पास झालेली आमची संगी बी तिच्यापेक्षा लई खतरनाक शायनिंग मारते बघा. संगीचं कौतिक काय सांगतेस ग? विचारलंय आम्ही तुला. अहो संगीचं कौतिक नाही ती मास्तरीन किती अडाणी आहे ते सांगायला म्या. आपला तो बैल बी अडाणी आणि ती मास्तरीन बी अडाणी. अहो सारखेला वारका अडाणी जोडाय बघा त्यांचा. जोड्यानं मारलं की कळल काय चंदे तुला? तुझ्या डोसक्यात का नाही लईच मोठा फॉल्ट आहे बघ. डोसकं फोडलं की मग जाईल तो फॉल्ट. इथं आम्ही ती जोडी तोडण्यासाठी जीवाचं रान करतोय आणि तू काय जोडी जोडाय निघालीस वय? अक्कल तुझी येरवड्याला निघून गेली आहे चंदे. अरे देवा खरंच की लक्षात नाही आलं बघा माझ्या. पण मी शिकते ना हळूहळू तुमच्याकडनं. पर काय बी म्हणा सकाळपासून मला काय बी सुधारणा झाल्या. कसं नुसू व्हायलंय मला. काय झालं कसं नुसतं व्हाया? आता तुम्हीच बघा की रानादा मुदगल आणाय कधी तर गेलता का? आणि गेला तर गेला एवढी गाडी चकाचक करून कधी गेलता का? म्हणजे अहो म्हणजे मला तर असं वाटते रानादानं जे काय सांगितलंय ते काय खरं नसणार. ते वेगळ्याच कामाला गेल्यात बघा. वेगळं म्हणजे? अहो ताईसाहेब आता समजा इसकटून सांगू काय तुम्हाला? जसं सांगायचंय तसं सांग, पण जे काय मनात असेल ते सांग पटाक दिशी. ताईसाहेब एकदा रानादाला फोन करा म्हणजे खरं काय ते कळेल बघा. हॅलो हॅलो. हा राणा भाऊजी कुठं आहे सा? हाय की इथंच रंकाळ्यावर आहे. रंकाळ्यावर काय करतायचा? नाही तुम्ही तर मुद्गल घ्यायला जाणार होता ना ग? ते म्हणजे कसं आहे त्यो मुदगलवाला आहे ना व तो म्हणला इकडे येतो म्हणून थांबलो इकडं. कोण कोण आहे बरोबर? मी आणि बरकत. द्या बघू बरकतला फोन. बरकत कडं अहो त्यो भेळ आणायला गेलाय. भेळ? हा आता भेळ कोण खायलंय? ते अहो मला भूक लागली होती म्हणून त्यो भेळ आणायला गेलाय. अहो राणा भाऊजी तुम्ही कधीपासून भेळ खायला लागला? असली खाणी तर तुम्हाला आवडत नाहीत ना व? आणि भेळेनं पोट भरणार आहे वय तुमचं? नाही म्हणजे मी खाणार नव्हतो
पण बरकत म्हणला आज खाऊया म्हणून. अहो वहिनी, तुम्ही मला सांगा की. नाही, बरकत कडच द्या. अहो वहिनी, खरंच तो लांब गेलाय. तुम्ही मला सांगा. राणा भाऊजी, तुम्ही पटाक दिवशी घरी या बरं. चालतंय. ते मुद्दल घेतलं की येतो लगेच घरी. हा, मी ठेवतो फोन. त्यो बरकत काय कुठं दिसेना झालाय. हा, ठेवतो. ऐका राणा भाऊजी. हॅलो हॅलो. बघा, मी म्हणलं नव्हतं काहीतरी भानगड आहे म्हणून. उगाच मला कसं नुसतं होत नव्हतं. फोवाड बंद कर तुझा आता. यो तलाव छान आहे ना व. यालाच म्हणतात रंकाळ्याचा तलाव. हा, आणि यो शालिनी पॅलेस. आपण बोटिंग करूया. हा, चला तुम्ही दोघं इथे काय करते? चल आपण बोटिंग करूया. बोटिंग? ए नको बाबा, ते पेडल कोण मारेल? अहो मी ऐकी. तू नको, तरी पण ते रिस्की आहे ना. पडला पाण्यात बिनत तर. मला पोहता येतं. हो, राणाजी एकदम पट्टीचे पोहणार आहे. चल. अरे राणाजी पोहणार आहे नाही, मी थोडीचे. मी पडला तर मी बुडेल नाही. मला तशा पण आहे ना, मम्मीने आहे ना पाण्यापासून लांबच राहायला सांगितलं. माझ्या पत्रिकेत पण तशाच लिहिलं. राहू दे. थोडा वेळ तरी बसूया. ऍटलीस्ट एक भेळ तरी खाऊ. भेळ खायची ना तुला? ते बघ भेळवाला. चल भेळ खाते. चल. सॉरी. चला. हॅलो. काय काय? कशाचं काय? अरे पाटेक बाईना बोललाच की नाही सांग काय? काय बोलणार? तो कल्पेश पाहुणा. अरे 1 मिनिट सोड ना बाईंना. अरे रानात 2 डाव हान की त्याला. बसू दे वर्ड तिथंच. अरे किती वेळा सांगायचं तुला? अरे पाहुण्यात येऊ आपला. बर, कुठं आहेस तू आता? रंकाळ्यावर आहे. अरे वा, लयच भारी. राणा, एक काम कर. पाटेक बाईसनी बोटीत बसव आणि मस्तपैकी फिरव. कसला बोटीत बसतोय मर्दा? का रे, काय झालं? अरे त्या कल्पेश पाहुण्याची पत्रिका मध्ये आली ना व. अरे कसली पत्रिका? पाण्यापासून त्याच्या जीवाला धोका आहे म्हण, असं पत्रिकेत लिहिलंय. अरे मग लयच भारी की. ए राणा, एक काम कर. त्या कल्पेशला बोटीत बसव आधी. आत घेऊन जा आणि केंद्रात ढकलून दे. मग आपणच सांगायचं लोकांना, अहो आमची काय चुकी नाही, ते त्याच्या पत्रिकेत लिहिलं होतं, तसंच झालं बघा. अरे खुळास का काय? असं पाहुण्याला केंद्रात ढकलून द्यायचं असतंय वय? अंजलीबाईंचा दोस्त आहे त्यो. राणा, तू कधी सुधारणार नाहीस बघ. हे बरकत, ते मी त्यांच्यासाठी एक भेट बी घेतली, काय? पण द्यायला चान्सच गावना. काय घेतलेस भेट? एक मस्तपैकी वडणी घेतली. वडणी? हा. अरे राणा, एखादा चांगला ड्रेस घ्यायचा, तू वडणी घेतल्यास? अरे लई ड्रेस बघितलं मी, पण त्यांना शोभल असं एक बी ड्रेस नव्हता. अरे मग एखादा दागिना तरी घ्यायचा. अरे त्यांनी माझ्यासाठी कपडा घेतला ना व. अरे मग मी बी कपडाच घेतला पाहिजे का? दागिना काय टोचती होईतच नाही? तसं नाही,
दोस्त म्हणून त्यांनी मला शर्ट घेतलाय, तर मी बी तसंच काहीतरी घेतलं पाहिजे. हा, दोस्तीत असंच काहीतरी गिफ्ट द्यायचं असते. बरं बाबा, तुला कसं करायचं तसं कर. उगा आता टाइम घालत बसू नकोस. वडणी तर वडणी दे आणि काय असेल ते मनातलं बोलून टाक. आणि तू आता जर काय बोलला नाही, त्याच वडणी तुझा गळा टाकतो का नाही बघ. बरं, ठेवू का आता? हा नाही तर सांच्यापर्यंत तुझी कॅसेट संपणार नाही बघ. ठीक आहे, ठेवतो. बर वडणी दे आणि लवकरात लवकर मनातलं बोल म्हणजे झालं. हा ठेवू का आता? एक आहे गार्डन आहे. अरे तू चायनाला येऊन बघ, तिथे काय थीम पार्क आहे माहितीये. अरे एकदम 101 गार्डन आहे तिकडे. कल्पेश, खूप बडबड केली, आता काहीच बोलू नकोस. आणि जर बोलायचंच असेल तर चायना बद्दल कशाला, कोल्हापूर बद्दल बोल ना. अरे नो प्रॉब्लेम नाही. थांब, एकच मिनिट आहे. आता नेटवर सर्च मारते आणि बोलते. ए माझा एक फोन आला, अर्जंट आहे. आले हा जिग्नेश भाई. सॉरी राणाजी, खरं तर आजचा सगळा दिवस तुमच्या बरोबर घालवायचा असा प्लॅन होता, पण ऐनवेळी कल्पेश आला आणि त्याला टाळूही नाही शकत. खूप बोलायचं होतं. मला पण. तिकडे जाऊन बोलूयात. तिकडं बसा ना. नाही, नको, असू द्या. अहो असं काय, बसा ना तुम्ही पण. अहो असू द्या, आपण दोस्त आहोत ना. मग दोस्तीत चालते की. हा, मी राहतो उभा. दोस्त आहोत ना आपण, मग मगापासून पिशवीत काय लपवताय तुम्ही? हे असंच आपलं. अहो लपवताय कशाला, सांगा ना. नाही तर मी समजेन कल्पेशने सांगितलं तेच खरं. काय हेच की तुम्ही हे गर्लफ्रेंड साठी आणलंय तुमच्या. मजी? अहो मगाशी कल्पेश पाहुणं बी हेच म्हणलं. काय असतं ते? लग्नाआधी बायकोला गर्लफ्रेंड म्हणतात. नाही नाही नाही, अहो तसं काय नाही. आपण दोस्त आहोत ना व. अहो म्हणून तुमच्यासाठी आणलंय. माग तुम्ही मला शर्ट दिलं ना व, म्हणून तुमच्यासाठी आज मी आणलं. घ्या बघा. आई शपथ, हा माझा आवडता रंग आहे. तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला पटला यो रंग? हो, खूप आवडतो हा रंग मला. अहो ढगात दोंडा मारला मी आणि बघा बरोबर लागला. अहो मला वाटलंच तुम्हाला आवडेल म्हणून. ही ओढणी कशी दिसतेय?
अहो तुम्ही पोत पांघरलं तरी चांगलं दिसेल. ही ओढणी कशी दिसते? तुमच्यामुळे जाम शोभा वाढली बघा ओढणीची. लई खुलून दिसते तुमच्यावर. ते अंजली, ते मला जाम भूक लागली आहे रे. ते पाणीपुरी नाही तर भेलपुरी कुठे मिळेल? इकडे जाय की. चला चल चल. हे ब्रँडेड आहे ना भेलपुरी. इथे मला काय रस्त्यावरच्या खायच्या सवय नाही ने. ते चांगला बनवेल ना तो. हे राणा, ते आता फोन आला होता ने, दुबईवरनं आला होता. माझ्या बिझनेसचा फायनल असाइनमेंट मिळाला मला. बोल. अरे आपला बिझनेसचा फंडाच एकदम सॉलिड आहे. आपण बोलला तरी नुसता काम होते. बोल. हा ते काय ना, आपल्याला आहे ना मागे राहायला आवडतच नाही. बोल. आपण कायम पुढेच असते सगळ्यांच्या. अहो इकडे एक नंबर शेवपुरी मिळते बघा. सांगू काय? सांगा. 3 द्या. फोन आलाय. आलोच. हॅलो. हॅलो. हा पैलवान कुठं आहे? ते आहे रंकाळ्यावर आहे. पाठक बाई खुश आहेत ना व? मी सांगितले तसं समजा केलेच ना व? कुठं काय? जो कल्पेश पाहुणा 1 मिनिट बी सोडा ना बाईंना. जो जसा हायपाय बघतो तसं काय जमना मला. अरे अंजली बाईंसंग 1 मिनिट बी बोलायला वेळ नाही मिळाला. ते मला आज लग्नाचं विचारायचं होतं. ते बी विचारायचं राहिलं. वय की अंजलीबाई माझ्यासाठी खास आहेत, पण त्यांच्या मनातलं मला कसं कळणार? अरे ते आता विचाराशिवाय कसं कळणार? विचार की बाईसीन तू. पण त्या कल्पेश पाहुण्याचं काय आहे? जाना हे बघ, एक काम कर. एक तर त्या घोटाळा रंकाळ्यात बुडू, नाही तर तू तरी उडी मार. काय मारतात तू? अरे तुम्ही मोबाईल मध्ये काय बघताय? तिकडे बघ ना, काय आयटम आहे यार. ओ मॅडम, शेवपुरी खाल्ली का? काय आवडली का शेवपुरी? हे तिखट टाका जरा. ए काय रे? ए अंजली, माझा पोट तर भरला. जाऊया आपण. हे ओढणी कुठे घेतली? ए ते मी सांगते ना तुला. कुठे फुटाण्या राणाजी, राणाजी थांबा, तुम्हाला माझी शपथ आहे. एवढं मारायचं असतं का एखाद्याला? त्यांनी केलंच असं, मग काय करणार? काय केलं? मारलं तर नाही ना मला?
मारायचं तर लांबच. मी हात जरी लावला असता तर जीवच घेतला असता एकेकाचा. तुम्हाला कोण काय बोलेला अजिबात चालणार नाही मला.